नमस्कार मंडळी. महाराष्ट्राचे सगळे लक्ष वेधले आहे BMC निवडणूक. बृहन्मुंबई महानगरपालिका. तर रिझल्ट एक्झिट पोलने तुमच्या सगळ्याच्या समोर आलेलंच आहे. BJP क्लीन स्वीप 138, 59 ठाकरे बंधू आणि काँग्रेस 20 राहील. निकाल येईल, पण यातून तुम्हाला लक्षात येईल गेम झाला. ज्याने पहिले गेम केला त्याचाच गेम झाला. आणि महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निकालामध्ये होते काँग्रेसलाच फायदा झाला होता. आणि ठाकरे बंधुत्वाचं वर्चस्व खतम करणे त्यांनी स्वतःच आमिषाला बळी पडले. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही लक्षात घेतलं असेल की मॅन्डेट कोणाला होतं? शिवसेना, त्यावेळी उभाटा आणि BJP. त्यामध्ये मंत्रीपद, मुलगा असे छोट्या गोष्टी करून काँग्रेस, शरद पवार गट यांचे जे मुख्य, त्यांनी हात दिला. त्यांनी पहिल्यांदा फडणवीसांना पण साथ दिली होती 5 वर्ष मुख्यमंत्री भोगण्यासाठी. तो किंग मेकर कोण असतो, महत्त्वाचा कोण असतो. आणि मी कोणता राजकीय विश्लेषक नाही आहे, परमकिसान नागरिक एकता मंच. त्यातून काय झालं आताचा बघू. 150 सीट्स काँग्रेसने उभ्या केल्या, त्याबद्दल केल्या. म्हणजे काय? मुस्लिम वोटांचं ध्रुवीकरण. त्यानंतर बातमी ऐकली की मुस्लिम वोट उभाटाला मिळणार नाही. मग जाणार कुठे? काँग्रेसला. आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस जरी असेल तरी विरोधक म्हणून काँग्रेसची ताकद या रीतीने कमीत कमी विध्वंसक शक्ती किंवा पर्याय म्हणून उभी ठेवली गेली. आणि त्यामुळे मराठी माणूस ऐकता, पण मराठी माणसाने हे पण बघितलं की यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर काय झालं होतं. हिंदुत्व. आता मी जास्त बोलणार नाही, सगळ्या गोष्टी माहीत आहे. आणि या रीतीने BJP आणि BJPनेही तोच फॉर्म्युला वापरला, साम दाम दंडभेद नीती. कारण राजकीय पक्षामध्ये विपक्षात राहून पैशाशिवाय तळमळला मासळीसारखा पाणीविना मासळी तडफडली. आणि या रीतीने आणि आपली हिरवी टोपी ज्याने घेतली, तर बिहारमध्येही लोकांनी लक्षात घेतलं आणि BJPला पूर्ण हे दिलं. त्यानंतर खेळी कशी केली जाते. आणि उदाहरण बघायचं तर आज छत्रपती संभाजी महाराजचा राज्याभिषेक दिवस 16 जानेवारी. आणि त्याच दिवशी तर धर्मासाठी ज्या माणसाने आपले प्राण दिले, सत्ता बाजूला ठेवली, आणि तुम्ही सत्तेसाठी काय केलं? मूत्रमोहामुळे महाभारत घडलं. तुम्हाला सत्ता पाहिजे होती, तर विचारासाठी फाळकळ घेतली. त्यानंतर तुम्हाला हिंदुत्व पाहिजे होतं, तर त्याही विचारापासून तुम्ही दूर झालात. आम्ही नाव कोणाचं घेत नाही, बघा. आणि निकाल येतीलच आता सकाळचे 8:30 वगैरे वाजले असतील, बघून घ्या. हाच माझा लाईव्ह व्हिडिओ हेच आहे. आणि यानंतर 25 वर्ष सत्ता तुमच्याजवळ होती. मराठी माणूस एकत्र येण्याची माझी तळमळ याच्यासाठी होती की BJPमध्येही परप्रांतीयांना स्थान दिलं गेलं होतं, परंतु इलाज नाही. कारण BJPचे काम बरेचसे चांगले राहते. नुसतं भाषणं ठोकून काही होत नाही. कर्तृत्व पाहिजे माणसाचे. दिशा. धुरंधर कोण? छत्रपती शिवाजी महाराजचे आपण आदर्श पाहता, पण तुम्हाला ती नीती नाही जमली. जीवन पण जगायचं, कोणाचा परकीयाचा वार पण नाही येऊ द्यायचा, आणि भावनाशील पण नाही व्हायचं. पण छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या त्यागातून दाखवून दिलेलं आहे.
की धर्म श्रेष्ठ. महाराष्ट्र धर्म कसा निभवायचा सत्तेसाठी? अरे सत्ता ही कुणाची सखी नसते, सगी नसते. पण मनुष्य काय की आपल्या घरी ती लहानपणी एक बेडकाचं आणि गंगाधरचं कथा सांगितली जायची. म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकात होती. मराठी आपण सोडलेली आहे, त्याच्यातून छोट्या छोट्या गोष्टी पण सोडलेल्या आहे. इसाप नीती आपल्या पंचतंत्र हे ते गोष्टी म्हणजे आपण धर्मापासून फाळकत घेतली, संस्कृतपासून फाळकत घेतली, सुभाषितापासून फाळकत घेतली, म्हणीपासून फाळकत घेतली. इंग्रजी मीडियममध्ये शिकले असेल चांगली गोष्ट आहे. वाघिणीचं दूध म्हटलं लगेच काय, पण जे मूळ आहे ते मूळ आहे. धन्यवाद. मी इथे संपवतो. BJPला अभिनंदन. मुंबईची तुंबई होण्यास वाचवा आणि मराठी माणसाचे हितसंबंध जपा. पण ही लढा थांबलेला नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस राहील. राज ठाकरेंना अभिनंदन त्यांच्या ध्येयनिष्ठेबद्दल, त्यांनी जे कर्तृत्व केलं त्याच्याबद्दल. दोघं बंधू एकत्र आले, त्यांनी लढा दिल्याबद्दल सगळ्यांना आणि मतदारांनी आपला योग्य निर्णय दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.